आपल्या सगळ्यांनाच वाटतं की हेल्थ इन्शुरन्स घेतला की सगळी चिंता मिटली, बरोबर ना? पण जरा विचार करा. ऐन गरजेच्या वेळी हॉस्पिटलमध्ये असताना कळतं की तुमचा क्लेम पासच होणार नाहीये. केवढा मोठा धक्का बसेल नाही का? पॉलिसी तर आहे, मग पैसे का मिळत नाहीत? याच मोठ्या प्रश्नाचं उत्तर आपण आज शोधणार आहोत. हा प्रश्न ऐकल्यावरच पोटात गोळा येतो. आपण वर्षानुवर्षे हजारो रुपयांचा प्रीमियम भरतो आणि ऐन वेळेला इन्शुरन्स कंपनीने हात वर केले तर असं होतं का? आणि यामागे बऱ्याचदा आपल्याच काही छोट्या छोट्या नकळत झालेल्या चुका असतात. चला तर याच चुकांबद्दल आज बोलूया. आणि खरं सांगायचं तर हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. तो जो पॉलिसी डॉक्युमेंट असतो ना, त्यातल्या बारीक अक्षरात लिहिलेल्या अटी आणि नियम खूप महत्त्वाचे असतात. कारण ऐन वेळेला धावपळ नको असेल ना, तर हे तपशील आधीच माहिती असणं गरजेचं आहे. चला तर मग, पॉलिसीच्या खोलात जाण्याआधी दोन सगळ्यात बेसिक पण महत्त्वाचे प्रश्न पाहूया. हे प्रश्न म्हणजे आपल्या विम्याच्या मजबूत पायासारखे आहेत. पहिला प्रश्न, आयुष्मान कार्ड आहे, मग वेगळा प्रायव्हेट इन्शुरन्स कशाला? तर बघा, आयुष्मान कार्ड ही एक खूप चांगली सरकारी योजना आहे, यात शंकाच नाही. पण अनेकदा काय होतं, आपल्याला ज्या डॉक्टरकडे किंवा ज्या हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यायचे असतात, तिथे ते कार्ड चालत नाही. अशा वेळी खाजगी पॉलिसीज उपयोगी पडते. आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न, कव्हर किती घ्यायचं? म्हणजे विम्याची रक्कम किती असावी? तर हे न तुम्ही कुठे राहता यावर खूप अवलंबून आहे. छोट्या शहरांमध्ये उपचारांचा खर्च तुलनेने कमी असतो, त्यामुळे तिथे 5 लाखांचं कव्हर कदाचित पुरेल. पण मुंबई, पुणे, दिल्लीसारख्या मोठ्या शहरांमध्ये वैद्यकीय खर्च खूप जास्त असतो, त्यामुळे तिथे कमीत कमी 10 लाखांचा विमा असणं खूप गरजेचं आहे. आता आपण येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. पॉलिसी घेताना असे कोणते छुपे नियम असतात किंवा आपण त्याला सापळे म्हणू शकतो, ज्यात आपण सहज अडकू शकतो आणि नंतर फक्त पश्चातापच करावा लागतो? कोणतीही हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेताना हे 4 मुद्द्यांची चेकलिस्ट नेहमी लक्षात ठेवा. याच गोष्टी ठरवतात की क्लेमच्या वेळी तुम्हाला त्रास होणार की नाही. चला एक एक करून समजून घेऊया. आता हा बघा पहिला आणि सगळ्यात मोठा घोळ होतो, तो म्हणजे रूम रेंट कॅपिंगमध्ये. याचा अर्थ काय? तर विमा कंपनी तुमच्या हॉस्पिटलच्या रूमच्या भाड्यावर एक मर्यादा लावते. समजा पॉलिसीनुसार तुम्हाला फक्त 2,000 रुपये रूम रेंट मिळेल आणि तुम्ही 4,000च्या रूममध्ये राहिलात, तर कंपनी फक्त निम्माच खर्च उचलणार. आणि गंमत म्हणजे फक्त रूमचाच नाही, तर डॉक्टरची फी, औषधं या सगळ्या बिलावर पण त्याच प्रमाणात कपात होते. म्हणून नेहमी नो कॅपिंग असलेली पॉलिसीज घ्या. आणि हे वाक्य पुढच्या मुद्द्याला अगदी तंतोतंत लागू होतं. पॉलिसी घेताना आरोग्याविषयी सगळी माहिती प्रामाणिकपणे देणं खूप महत्त्वाचं आहे, कारण तो प्रामाणिकपणा तुम्हाला नंतरच्या मोठ्या त्रासातून वाचवू शकतो. अनेकदा काय होतं, इन्शुरन्स एजंटच सल्ला देतात की प्रीमियम कमी करायचा असेल तर जुने आजार म्हणजे समजा डायबिटीज किंवा बीपी असेल तर सांगू नका. पण ही सगळ्यात मोठी चूक ठरू शकते. कारण क्लेमच्या वेळी जर कंपनीला हे कळलं तर ते माहिती लपवली या एका कारणावरून तुमचा संपूर्ण क्लेम नाकारू शकतात. त्यामुळे जे आहे ते स्पष्ट सांगा. तिसरा सापळा, आपण अनेकदा स्वस्तातली पॉलिसी घेतो, पण हे बघायला विसरतो की त्यात आधुनिक उपचार पद्धती कव्हर आहेत की नाही. आजकाल लेझर किंवा रोबोटिक सर्जरीमुळे उपचार खूप सोपे झाले आहेत. पण जर तुमच्या पॉलिसीमध्ये ॲडव्हान्स ट्रीटमेंट कव्हर नसतील, तर तुम्हाला एकतर जुन्या पद्धतीचे जास्त त्रासदायक उपचार घ्यावे लागतील किंवा मग स्वतःच्या खिशातून पैसे भरावे लागतील. आणि शेवटचा पण महत्त्वाचा मुद्दा, डे केअर ट्रीटमेंट. आता टेक्नॉलॉजीमुळे अनेक ऑपरेशन्स अशी आहेत की त्यासाठी हॉस्पिटलमध्ये 24 तास ॲडमिट राहायची गरजच नाही. सकाळी जाऊन संध्याकाळपर्यंत घरी येऊ शकता. अशा उपचारांचा खर्च तुमच्या पॉलिसीमध्ये कव्हर आहे की नाही हे नक्की तपासा. याने खूप पैसे वाचू शकतात. ठीक आहे, तर आपण एक चांगली पॉलिसी निवडली. पण आता जेव्हा खरंच ती वापरायची वेळ येते, तेव्हा काय? क्लेम कसा करायचा जेणेकरून तो नाकारला जाणार नाही आणि आपले हक्काचे पैसे मिळतील? चला पाहूया. ही गोष्ट खूप लोक विसरतात. आपण फक्त हॉस्पिटलमध्ये असताना जे बिल होतं तेवढंच क्लेम करतो. पण लक्षात ठेवा, बहुतेक पॉलिसींमध्ये हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्याच्या आधीचे टेस्ट्स, कन्सल्टेशन आणि डिस्चार्ज मिळाल्यानंतरची औषधं, फॉलोअप व्हिजिट्स याचा खर्चसुद्धा मिळतो. हा खर्च क्लेम करायला विसरू नका. आणखी एक गोष्ट, समजा तुम्ही ज्या हॉस्पिटलमध्ये आहात तिथे कॅशलेसची सोय नाहीये. मग काय? अनेक जण घाबरून क्लेमच करत नाहीत. पण तसं करू नका. तुम्ही आधी स्वतः बिल भरा आणि नंतर सगळी कागदपत्रं कंपनीकडे जमा करा. कंपनी तुम्हाला ते पैसे परत देते.
यालाच रिइम्बर्समेंट क्लेम म्हणतात. आणि आता आपण आपल्या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत, जिथे आपण बघणार आहोत की समजा आपण सगळं बरोबर करूनही कंपनीने तुमचा क्लेम चुकीच्या कारणास्तव नाकारला किंवा जेवढा मिळायला हवा तेवढा दिला नाही, तर काय करायचं? अशा वेळी अजिबात घाबरायचं नाही, कारण आपल्याकडे एक खूप मोठं शस्त्र आहे. IRDAI म्हणजेच इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया. ही एक सरकारी संस्था आहे जी सगळ्या विमा कंपन्यांवर लक्ष ठेवते. तुम्ही त्यांच्याकडे ऑनलाईन तक्रार करू शकता आणि ते तुमच्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी नक्कीच मदत करतात. तर मग आजच्या या सगळ्या माहितीनंतर आता स्वतःला एक प्रश्न विचारायची वेळ आली आहे. आपली हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी ही खरंच एक सुरक्षा कवच आहे की फक्त एक असा जुगार आहे जिथे आपण फक्त जिंकण्याची आशा करत बसलो आहोत? आजच आपली पॉलिसी पुन्हा एकदा नीट तपासा.